नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. एटीएस तपासामध्ये एक धक्कादायक खुलासा झालाय, कारण मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. एटीएसनं मनसुख यांच्या हत्येची एक थिअरी तयार केली आणि मनसुख यांच्या दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन जे सापडलंय ते दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन वसई जवळच्या तुंगारेश्वर इथे सापडलंय. पहिल्या मोबाईलचं लोकेशन वसईमधल्या मांडवीमध्ये सापडलं होतं. त्यामुळे मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह घेऊन मारेकरी वसई आणि परत ठाणे मुंब्रापर्यंत गेले असावेत असा एटीएसला संशय आहे आणि मनसुख यांचा मृतदेह लांब वाहून जावा याकरता त्यांच्या तोंडावरती रुमाल ठेवण्यात आले होते. मनसुख यांची हत्या करून मृतदेह पाण्यात टाकल्याचा संशय सुद्धा एटीएसला आहे. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत आपल्या सोबत फोन लाईन वरती. अजित, काय काय खुलासे यात झालेत? खरं तर मनसुख हिरेन यांच्या परिवारानं तक्रार करण्याआधीच एटीएसनं हा सगळा जो तपास आहे तो सुरू केला होता आणि त्यांनी ज्या थेरी मांडल्या, जे संशय व्यक्त केले की मनसुख हिरेन यांची हत्या ही कशी असू शकते, याच्यावरती वारंवार विचार करून त्यांनी अशा 5 ते 7 संशय व्यक्त केले होते. त्याच्यावरती विशेष टीम म्हणून या सगळ्या गोष्टींचा त्यांनी आढावा घेतला होता. त्यावर हा निष्कर्ष निघालाय की हिरेन मनसुख यांची प्राथमिकरित्या ही प्राथमिक तपासामध्ये जी माहिती आली त्यानुसार त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. कारण जर आपण पाहिलं तर ही एक विचारपूर्वक आणि एक सराईतपणे मांडलेली संपूर्णपणे थेरी आहे आणि त्याचबरोबरीनं सगळं म्हणजे ही सगळी हत्या करताना किंवा हा सगळा प्रकार करताना वेगवेगळ्या पद्धतीनं मोडस वापरले गेलेले आहेत. हे सराईत गुन्हेगाराचंच काम असू शकतं. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर हिरेन मनसुख यांचा एक मोबाईल, सुरुवातीला असं वाटलं होतं की एकच मोबाईल वापरतात, पण नंतर 2 मोबाईल वापरतात असं स्पष्ट झालं. एक मोबाईलचं लोकेशन वसईच्या मांडवी येथे सापडलं. त्याच्या अर्ध्या तासानंतरच 8 ते 10 किलोमीटर लांब पुढे तुंगारेश्वर येथे दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन सापडलं आणि हे लोकेशन अशा रीतीने सापडण्यात आलेलं आहे की ते मोबाईल जे बंद होते ते तिथे जाऊन चालू करण्यात आले आणि पुन्हा बंद करण्यात आले. म्हणजे जाणीवपूर्वक या 2 ठिकाणाचं लोकेशन जे आहे ते तपास यंत्रणांना द्यायचं होतं, जी मारेकरी आहेत त्यांना. कारण का तपास यंत्रणा त्या हिरेन मनसुख यांचा शोध तिकडे घेतील वसई आणि या पट्ट्यामध्ये आणि इथं त्यांचा मृतदेह पाण्यात टाकून तो तरंगून खाडीच्या पाण्यामध्ये तो लांब जाईल भरती आल्यावरती, असा पूर्ण प्लॅन होता. पण ज्यावेळी यांचा मृतदेह वसईवरून तुंगारेश्वरून पुन्हा ठाणे मुंब्रा इथे आणण्यात आला, रात्रीच्या वेळेस पहाटे म्हणजे मध्यरात्रीच्या वेळेस तो मृतदेह जो आहे तो त्या ठिकाणी मुंब्रा रेतीमध्ये तिथे टाकण्यात आला असावा असा अंदाज जो आहे तो या संपूर्ण प्राथमिक तपासामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे. कारण का जो व्यक्ती आत्महत्या करेल तो स्वतःचं कोविड पासून रक्षण करण्याकरता एवढे तोंडावरती रुमाल आणि मास्क का लावेल असा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संशय व्यक्त केलेला आहे. त्यामुळे ह्या एका पॉइंटवरून देखील मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आलेली आहे असा अंदाज या अधिकाऱ्याने बांधलेला आहे. त्याचबरोबरीनं जर त्या ठिकाणी कुठे ज्या ठिकाणी मृतदेह सापडलेला आहे मनसुख हिरेन त्या ठिकाणी कुठेही असा मुद्दा नाही किंवा असा भाग नाहीये की त्या ठिकाणी जाऊन ते आत्महत्या करू शकतात. कारण संपूर्ण तो प्लेन भाग आहे, तिथे कुठे ब्रिज नाहीये किंवा उडी मारण्यास किंवा पाण्यामध्ये जाण्यास कुठल्या प्रकारचा रस्ता नाही. मनसुख हिरेन यांचा मृतदेह जो आहे त्यांची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर ते टाकण्यात आला होता. याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे एक व्हिडिओ समोर आला होता की त्यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर ज्यांनी मृतदेह बाहेर काढलेला आहे तो त्यांच्या तोंडावरील मास्क जो आहे तो बाजूला करताना रुमाल जे आहेत ते उचलतो. त्यामध्ये 5 ते 7 रुमाल आढळतात. बिलकुल अजित, आणि या सगळ्यावरून असंच दिसतंय की आता जसा त्यांच्या कुटुंबियांचा दावा आहे की ते आत्महत्या करू शकत नाहीत, त्यांची ही हत्या आहे आणि त्या दृष्टीनेच आता संशय बळावतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर मुंबईतल्या कारमायकल रोडवर स्फोटक सापडल्याचा तपास एनआयएकडे देण्यात आलाय, तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास मात्र एटीएस करणार आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना एनआयएकडे हा तपास देण्याचा डाव केंद्राचा असेल तर याच्यात काहीतरी काळबेरा आहे आणि हे आम्ही तपासातून उघड केल्याशिवाय राहणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. हा तपास आपल्या गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिलेला आहे. या सगळ्या ज्या काही यंत्रणा असतात त्या कोणाच्या एकट्याच्या मक्तेदारी नसतात. सरकार येतं, त्यांना यंत्रणा तीच असते
यापूर्वीचं जे काही सरकार होतं किंवा जी काही सरकार आली होती त्यांना सुद्धा हीच यंत्रणा होती. मुळामध्ये एक स्वतःवरती आत्मविश्वास असायला लागतो, तो आमच्यात आहे. स्वतःच्या प्रशासकीय आणि शासकीय आणि इतर सर्व यंत्रणेवरती विश्वास असावा लागतो, तो आमच्यात आहे. आणि म्हणून ATSकडे हा तपास आम्ही दिलेला आहे. जर का त्या व्यतिरिक्त NIAकडे हा तपास घेण्याचा डाव केंद्राचा असेल म्हणजे नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं काळंबेर आहे. आणि हे काळंबेरं आम्ही सुद्धा जो काही तपास करतोय त्या तपासातून आम्ही उघडं केल्याशिवाय राहणार नाही.